नमस्कार. ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे श्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहेत. आता जी जवळची निवडणूक येते आता विधानसभा 2024ची, तर त्या इलेक्शनकडे किंवा त्या मतदानाकडे सगळ्यांचंच लक्ष बारकीने आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार आपण काय विचार केला किंवा ज्योतिषशास्त्र नक्की काय त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करतं त्याबद्दल आपण थोडीशी विचार करूया. तर आता याचा विचार करताना आपण काही इंडिव्हिज्युअल कुंडल्यांचा पण विचार केलेला आहे, तसेच महाराष्ट्राची कुंडली, पक्षाची कुंडली, असं एकंदर एकमेव आपण एक गोषवारा करून मी तुम्हाला एक जनरल जे काही होऊ शकतं प्रत्येक याच्यानुसार त्याबद्दल आपण चर्चा करूया. मोस्ट ऑफ द टाइम सगळ्यात जास्त महाराष्ट्राची इलेक्शन म्हणल्यानंतर शरद पवार यांच्याकडे लक्ष जातं की एक चाणक्य म्हणून की ही व्यक्ती काय करू शकते याचा काही पुन्हा मागमुसा. तसंच ह्याही इलेक्शनमध्ये रिझल्ट लागल्यानंतर ही व्यक्ती काय करू शकते याचा अजूनपर्यंत कोणालाही ठाव ठिकाणा नाही. कदाचित ही गोष्ट जर तुम्ही बारकाईने आतापर्यंत झालेल्या प्रचारात पाहिली असेल तर सर्रासपणे शरद पवारांवर आजकाल कोणीही टीका करत नाही. कुठलाही पक्ष ती टीका करताना धजावत नाही. कारण जसे दोन पक्ष वेगळे झालेले आहेत आणि गेल्या मागच्या पूर्ण इलेक्शनचा जो किंवा सत्ता स्थापनेचा जो संघर्ष तुम्ही बघितलाय त्यात इतका काही विचकटपणा तयार झालेला आहे तो बहुतांश राहू या ग्रहामुळे झाला. राहू या ग्रहानेच बऱ्याचशा गोष्टींमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट केले आणि काही लोक जे कुठेच नव्हते ते बहुतांश ठिकाणी जाऊन वेगळ्या मोठ्या पदांवर गेले. त्यातले एक उत्तम उदाहरण म्हणजे श्री एकनाथजी शिंदे जे आज आपले मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्या पत्रिकेत सुद्धा राहूचा जो योग तयार झाला त्या योगाने एवढे सगळ्या मोठे सत्तांतर करण्याचं, ते गुवाहाटी जाणार, त्यानंतर येणार, सत्ता स्थापन करणार, तसाच काहीसा जो योग आहे ना तो आता सध्याच्या पत्रिकेमध्ये जसा एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत दिसतोय तसाच तो अजित पवार यांच्या पत्रिकेत दिसतोय. 5 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची जी एक इच्छा आहे की मला मुख्यमंत्री व्हायचंय, तर मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यासाठी जी काही ग्रहस्थिती कुंभ राशीनुसार त्यांना लाभते आणि एक अदृश्य हात मागच्या इलेक्शनमध्ये बोललं गेलं तर तो अदृश्य हात कदाचित त्यांना इतका जवळ येऊन जाईल की ते त्या सहजगत्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतील. पण एक चाणक्य जसा एक शरद पवारांना ह्या बाबतीत म्हणलं तसे की आत्ता तरुण पिढीमध्ये जे राजनेता आहे देवेंद्र फडणवीस त्यांना एक आत्ताचा काही कालावधी पुरता किंवा आपण चाणक्य म्हणू शकतो. तर त्यांच्या पत्रिकेचे योग थोडेसे जरा केतू महादशीमुळे जरा डाऊन असल्या कारणाने ते किंग मेकर होऊ शकतात. ते स्वतः सीएम पदी जातील याची थोडीशी जी आहे ते थोडंसं अस्पष्ट आहे की ते तिथपर्यंत पोहोचतील. पण तो सीएम बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत ते तिथे निश्चित ते स्थापना करते. त्यानंतर जर आपण प्रमुख पक्षाचा जो विचार केला की काँग्रेसचं जर मागच्या वेळेस बलाबल बघितलं जे त्यांचे निवडून आलेले आमदार होते त्यापेक्षा ह्यावेळेस त्यांची परिस्थिती जरा चांगली सुधारलेली दिसेल. पण त्याच्याच अगेन्स्ट जर तुम्ही भाजपचे जर तुम्ही बघितले मागच्या वेळेस 105 आमदार निवडून आलेले होते तर ती संख्या तुम्हाला बरीचशी खाली आलेली दिसेल. आता त्यामध्ये बरेच सारे त्यांचे वैयक्तिक मुद्दे पण आहेत आणि त्यांच्या ज्या पत्रिकेतल्या दशम भावातली जी ग्रहस्थिती आहे भाजपच्या स्वतःच्या कुंडलीतली ती तशी आत्ता त्यांना तशी पोषक नाही. त्यामुळे होणारं जे धार्मिक ध्रुवीकरण जो आता प्रचाराचा प्रमुख मुद्दा होऊन बसलेला आहे तर तो जरा थोडासा त्यांना कदाचित विरोधात जाऊ शकतो. दुसरी गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेतला शुक्र याची परिस्थिती खूप चांगली असल्या कारणाने जी आत्ता जी योजना लॉन्च झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्यांना इथे मदत करताना दिसतील. तर ह्यामध्ये आपण म्हणूया की एक व्यक्ती असा आहे राजकीय पटलावर तो गेल्या 10-20 वर्षापासून खूप प्रयत्न करतोय की एक हाती माझ्या हातात सत्ता द्या मी काहीतरी बदल घडवील. तर आता त्यांच्या पत्रिकेत जरा बदल होतोय. आता तो बदल असा निश्चितपणे होतोय की याच्यामध्ये त्यांना इलेक्शनमध्ये किमान आपण अप्रॉक्स धरूया की 20 ते 30 जागा मिळण्याच्या एक जवळपास ते आहेत. आता यामध्ये कसं की इतर राजकीय बाबींचा जर विचार केला तर त्या 10 ते 15 पर्यंत पण येऊ शकतात. पण जी एकच आमदार असलेला पक्ष होता तो आता पक्ष किमान 10च्या प्लस तरी जाण्याचे चान्सेस आहेत. बरं, यामध्ये एक सगळ्यात छोटंसं असं गुपित आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना 50 जागांच्या आसपास एकमेकाविरुद्ध आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी किमान 47-48 जागांवर एकमेकाच्या विरुद्ध आहे. म्हणजे ह्या ज्या जागा आहेत ह्या तशा बघायला गेल्या तर एकच पक्ष जिंकणारे जर ते एकत्र आले तर ही जी सगळी ग्रहस्थिती आहे या ग्रहस्थितीमधनं जो विरोधी पक्ष आज आहे तो विरोधी पक्षाची जी संख्याबळ आहे ते चांगलं वाढलेलं तुम्हाला दिसेल इथे. आणि जे आत्ताचं सत्ताचं जे सत्ता स्थापनेचं जे बळ आहे ते त्यांच्यापर्यंत जवळ जाताना तुम्हाला इलेक्शन रिझल्ट्स नंतर तुम्हाला ते दिसेल. तर ह्याचा सगळ्याचा विचार केला तर तुम्हाला एक राजकीय कोलाहल आफ्टर रिझल्ट्स तुम्हाला बऱ्याचशा अंशी बघायला मिळेल.
आणि ज्याही कोणत्या पक्षाची सत्ता येईल ती सत्ता सुद्धा तुम्हाला खूप अशी कन्फर्म नसणार आहे. ती एक दोलायमान परिस्थिती हे असणार, कारण तो मंगळ जो आहे तो जलराशीत गेल्या कारणाने ती सत्ता आल्यानंतर काय असतं की मुख्यतः तुम्हाला महत्वाची मोठी निर्णय घेता आली पाहिजे. ती निर्णय येण्याकरता तुमच्या हातात एक हाती काहीतरी गोष्ट पाहिजे. म्हणजे एक बाजू एखाद्याला आवडते एका पक्षाला म्हणून तो ती जेव्हा राबवायला जातो तर इतर जे साथ घेतलेले दोन पक्ष असतात ते त्यांना तेवढी पोषक त्या गोष्टी नसतात, तर ते त्याला विरोध करतात. त्याला अंतर्गत विरोध आपण म्हणूया. तर असं अंतर्गत विरोध किंवा अंतर्गत कलह असलेलं ज्यावेळेस सरकार स्थापन होतं त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने त्या राज्याचा किंवा त्या देशाचा विकास व्हायला थोडीशी एक कमतरता तयार होते. त्यामुळे जे येणारं सरकार आहे ते थोडंसं दोलायमान परिस्थितीतलं असेल. त्यातही जो विरोधी पक्ष असेल तो खूप स्ट्रॉंग जनरेशनने काम करेल आणि जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना पण थोडेसे सुगीचे दिवस आलेले तुम्हाला ह्या ह्याच्यात दिसतील. आता हा सत्ता काळ साधारण 6 महिने ते वर्षभरापर्यंतचा आम्ही एक प्रिडिक्ट केलेला आहे की एक वर्षभराच्या आसपास तुम्हाला ह्याच्यामध्ये बराच सारा गोंधळ झालेला दिसेल आफ्टर रिझल्ट. मग मुख्यमंत्रीपदाची शपथ कदाचित एक अनाकलनीय व्यक्ती येऊन घेऊ शकते की जे तुम्ही आज प्रोजेक्ट करतायत त्या प्रोजेक्शनपेक्षा एखादा वेगळा व्यक्ती तुम्हाला तिथे येऊन बसलेला निश्चित दिसेल. आणि जे आज इथे किंग मेकर आहे ते कदाचित तुम्हाला अजून दुसऱ्या वेगळ्या पदांवर जाऊन बसलेले दिसतील. तर हा आपण एक ज्योतिषीय दृष्टिकोनातनं एक आणि राजकीय दृष्टिकोनातनं आपण त्याचा एक गोषवारा घेतलेला आहे. तर आपण बघूया नक्की यात आफ्टर रिझल्ट्स काय काय आपलं इनपुट्स करेक्ट येतं ते त्याबद्दल तर आपण परत माहिती घेऊया. शिवाय तुम्हाला इतर काही ज्योतिषीय माहिती किंवा वास्तू न्यूमरोलॉजी संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं यूट्यूब चॅनल आहे त्या संदर्भात आपण बोलूया. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.